नमस्कार. करिअर काउन्सिलिंगसाठी अनेक प्रकारच्या केसेस येतात. एक केस जरा खूप महत्त्वाची वाटते, मी तुम्हाला सांगतो, कारण बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असा एक कनेक्ट दिसू शकेल. काही गोष्टी समान असतील, काही गोष्टींमध्ये वेगळेपण असेल, परंतु शेवटपर्यंत जर आपण ऐकलं तर लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण निर्णय घेत असतो आणि त्या विद्यार्थ्याचं भलं होण्यामध्ये त्याला करिअरचा मार्ग कसा दाखवत असतो. तर ते कुटुंब आलं, आई वडील आणि मुलगा, 10वीच्या वर्गातला तो मुलगा. तसं म्हटलं तर शरीर यष्टी अत्यंत मजबूत, दणकट, व्यायामाची तब्येत, उंचापुरा असा मुलगा. आणि त्याच्या वडिलांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते म्हणाले की याला मिलिटरीमध्ये ऑफिसर व्हायची इच्छा आहे. तो खूप धाडसी आहे, त्याचं गणित चांगलं आहे. अर्थात त्याला डॉक्टर किंवा उद्योजक अशा याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. देशावरती त्याचं खूप प्रेम आहे आणि आम्हाला असं वाटते की त्याने मिलिटरीत जायचं आहे, तर आम्हाला त्याला सैनिक भरतीबद्दल तुम्ही माहिती सांगा. मी अनेक प्रश्न त्यांना विचारले. माझी नेहमीची पद्धत असते की एका प्रश्नातून दुसरा प्रश्न, त्याच्यातून मला विद्यार्थ्याबद्दलची अधिक माहिती, अजून पुढचा प्रश्न. पालक त्या प्रश्नांची उत्तरं देतात, तो विद्यार्थी त्याची उत्तरं देत असतो. माझ्या असं लक्षात आलं की हा मुलगा ॲकॅडमिकली चांगला, स्ट्रॉंग आहे. पर्सनॅलिटी वाईज आणि एकूणच त्याचं जे शिक्षण झाले, त्याचं जे त्याचे मोल्डिंग झाले ते खूप चांगल्या पद्धतीने झाले. आईला जरा थोडंसं मिलिटरीमध्ये जाण्याबद्दल तिचे थोडीशी नकार होता असं जाणवलं. पण अर्थातच हे सगळेजण निर्णय जो घेतील तो तिला मान्य असावा, किंवा एक तर होतं की आपला मुलगा धाडसी आहे आणि त्याच्यामध्ये खूप एक जिद्द आहे, महत्त्वाकांक्षा आहे. मग आता सैनिकी क्षेत्रामध्ये जायचं आहे याबद्दल मात्र मी त्यांना काही गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि मग त्यांना ते हळूहळू पटायला लागल्या. मुलाशी पण मी बोललो. बऱ्याच वेळा असं होतं की या सगळ्या प्रक्रियेत प्लॅन ए आणि प्लॅन बी असं दोन्ही देणं गरजेचं असतं. तुमच्या लक्षात येईल की मी नेमकं कसं मग त्यांना पुढे घेऊन जात असतो. कारण अमुक एक कर असं म्हटलं तर फोकस येतो हे मान्य आहे, परंतु तो फोकस नुसताच येऊन चालत नाही, तर वस्तुस्थिती पण पाहावी लागते. जेव्हा त्या पालकांना मी सांगितलं की मिलिटरीमध्ये सैनिक म्हणून दाखल होण्यासाठी त्याला नक्कीच संधी आहे, परंतु हा विद्यार्थी, हा जो मुलगा आहे, तो जरा त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही अधिकारी बनू शकतो का, आपण त्याची चाचपणी करू. मग मी पुन्हा त्या मुलाशी संवाद साधला. त्याचा सगळा जो संवाद होता तो अत्यंत सकारात्मक होता. तो नुसतंच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे धाडसी आणि महत्त्वाकांक्षी नाही, तर त्याचे त्या विषयातले क्लॅरिटी त्याला चांगली होती. आणि म्हणून मग त्या सगळ्यांशी मी बोलताना कागदावरती मग मुद्दे मांडायला सुरुवात केले. एक 30-40 प्रकारचे प्रश्न विचारून झाल्यानंतर मला ती संपूर्ण केस लक्षात आली. काही प्लस पॉईंट्स होते, काही मायनस पॉईंट्ससुद्धा होते. या मुलाचं शिक्षण खास करून स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमातून झालं होतं, त्यामुळं काही गोष्टी पुढे अडचणीच्या होतील असं मला वाटलं. कारण आता आपलं जे ध्येय असणार होतं त्या ध्येयामध्ये NCERT येत होतं. म्हणून मी त्यांना सुरुवातीचा एक निर्णय दिला, कारण याच्यात निर्णय घेऊन पुढं निघायचं असतं. एक पहिला निर्णय आम्ही घेतला, म्हणजे मिलिटरीमध्ये सैनिक होण्यासाठी जरी तू पात्र असला तरी आपण पुढचे प्रयत्न करूयात. म्हणजे त्याला पहिल्यांदा 12वी नंतर सैनिक भरतीवरती आम्ही काट मारली. देशसेवाच करायची आणि बॉर्डरवरतीच जायचं, पण पुढचे मुद्दे पाहूयात म्हटलं. 11वी-12वीला CBSE बोर्ड घेण्यासाठीचा दुसरा एक निर्णय आम्ही तिथे केला आणि त्याचं कारण सांगितलं की त्याची जी मिलिटरीसाठीची जी NDAची परीक्षा आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमीची, त्याच्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट नावाचा जो पेपर आहे, त्याच्यात खास करून हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, असे अनेक विषय आहेत आणि जागा फार कमी असतात. त्याच्यामुळं टफ कॉम्पिटिशन असते. म्हणजे उत्तम अभ्यास आणि तो राष्ट्रीय स्तरावरचा अभ्यास असणं अपेक्षित आहे. तो सिलेबस आणि क्वेश्चन पेपर्स आपण जर पाहिले तर असं लक्षात येईल की 11वी-12वी हा मुलगा CBSE जर करू शकला तर काही अडचण नव्हती. असं जरी असलं तरी आपण त्याला त्या तयारीच्या दृष्टीने काय काय करावं लागेल हे सगळं सांगितलं. शेवटी मी सांगणार आहे की त्याला एकूण शिस्त आणि दिवसाचा दिनक्रम कसा असावा हे पण सांगितलं. मी त्यांच्याशी पुन्हा मोकळेपणाने ही चर्चा केली की अख्ख्या देशामध्ये 400-450 जागा असतात, त्याच्या सुमारास जागा असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं रिझर्वेशनसुद्धा लागू असतं. आणि म्हणून आपल्याला आपल्या वाट्याच्या जागा किती येतील हे जर पाहिलं तर ही परीक्षा त्या अर्थाने टफ परीक्षा आहे. ही परीक्षा पास होऊ शकतो, त्या दृष्टीने अडचण नाही, परंतु मुळात अभ्यास करण्याच्या दृष्टीने आणि करिअरच्या पुढच्या निश्चितीच्या बाबतीमध्ये काही व्यावहारिक गोष्टींचा विचार करावा म्हणून
त्यांना मी प्लॅन बी बद्दल सुद्धा बोलून ठेवलं. म्हणजे पहिला निर्णय म्हणजे मिलिटरी सैनिक नको, अधिकारी व्हायचा. दुसरा निर्णय म्हणजे आता ब्रांच जी घ्यायची ती सायन्स ब्रांच घ्यायची आहे. तिसरा निर्णय म्हणजे CBSEचा बोर्ड घ्यायचा आहे. आणि चौथा निर्णय आम्ही घेतला तो म्हणजे याला प्लॅन बीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या माध्यमातून CETची परीक्षेचा प्लॅन बी इंजिनियर होण्यासाठीचा. इथे पुन्हा त्या पालकांच्याकडे जी काही त्यांनी अर्धवट माहितीवरती किंवा मुलाच्या काही मित्रांनी पण जे काही निर्णय घेतले त्या अर्थाने त्यांनी प्रश्न विचारले. एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला की JEEची परीक्षा द्यावी का. या ठिकाणी जेव्हा मी त्याचा रेकॉर्ड तपासला आणि मार्क पाहिलं तर असं लक्षात आलं की हा व्यक्ती हुशार आहे, याचं मॅथमॅटिक्स पक्का आहे, सायन्स देखील चांगलं आहे. पण जेव्हा आपण पाहतो की फील्डवर्क आणि ॲक्च्युअल अभ्यासाचा स्टॅमिना आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मध्यम दर्जाचा तो होता. जेव्हा आपण त्याला 2 परीक्षा, NDAची परीक्षा जी राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आणि त्यासोबत JEEची परीक्षा जेव्हा त्याच्यात ॲड करू तर इंजिनिअरिंग माइंडसेट त्याच्याकडे होता का तर होता, तो नव्हता असं नाही. परंतु त्याच्यामध्ये जाऊन रिसर्च करावा किंवा मला त्याच्यामध्ये काहीतरी एक स्वतःचे प्रॉडक्ट्स तयार करावेत असं त्याचं काही संकल्पना नव्हती आणि ती मी पुन्हा पुन्हा तपासून पाहिली. शिवाय या 2 मोठ्या परीक्षा एकदम एका वेळेस नको आणि इंजिनिअरिंग व्हायचं असेल तर CET चालू शकेल या अर्थाने मग पुढचा एक निर्णय आम्ही घेतला तो म्हणजे CETची परीक्षा द्यायची. मी अगदी कागदावरती ते काढून देत गेलो, हे झालं तर काय आणि ते झालं तर काय, अशा पद्धतीने आम्ही पुढे सरकत होतो. आता पुढच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला त्यांना हे सांगावं लागलं की आपल्याला त्याच्या जन्मतारखेच्या हिशोबाने त्याला 2 परीक्षा या मिलिटरीच्या NDAच्या देता येणार होत्या. त्यांना अजून इंजिनिअरिंगसाठीचं 10+2 डायरेक्ट एंट्री जी टेक्निशियन म्हणून जी अधिकारी म्हणून जी भरती असते त्याबद्दलच्या सुद्धा ॲडिशनल परीक्षेची माहिती मी त्यांना दिली. त्याचं कारण आता नाहीतरी सायन्स घेतलेलं आहे, PCM घेतलेलं आहे आणि मग 10+2 डायरेक्ट आर्मी एंट्री यासाठी आपल्याला जायला हरकत नाही आहे आणि म्हणून ती एक परीक्षा अजून ॲड केली कारण अभ्यास तर तोच होता. पुढे जाऊन मी त्यांना या गोष्टीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली की समजा आपण NDAमध्ये पास झालो नाही तर आपल्याला CETचं ऑप्शन आहे ज्याच्यातून आपल्याला डोळे झाकून इंजिनिअरिंगला BE-BTechला प्रवेश मिळणार आहे. अशा केसमध्ये 2 वेळा अटेम्प्ट देऊनसुद्धा NDAच्या अधिकारी बनण्याच्या स्वप्नांना आपल्याला जर ते यश पहिली गोष्ट मिळाली तर आपण अधिकारी होणार आहे, नाही मिळालं तर आपण इंजिनियर होणार आहोत. पण इंजिनियर होण्याच्या प्रक्रियेत देखील सुद्धा किंवा त्या प्रोसेसमधून सुद्धा मिलिटरीमध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न भंग पावत नाही हे त्यांना सांगितल्यावर त्यांना जरा आनंद वाटला, आश्चर्य वाटलं. कारण पुढचे अजून टप्पे होते ना. 3rd इयरमध्ये असताना युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमच्या मेथडनी आपल्याकडे आर्मीचे लोक येतात, अधिकारी येतात आणि इथे या विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग केलं जातं. त्यामुळे इंजिनिअरिंगची कोणती शाखा निवडली, खास करून कोर ब्रांचेस निवडावे असं मी सुचवलं. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, खास करून मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स. मग युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमच्या माध्यमातून हा विद्यार्थी पुन्हा तांत्रिकी अधिकारी म्हणून मिलिटरीमध्ये जॉईन होऊ शकतो हे त्यांना लक्षात आलं. त्याच्याही पुढचा टप्पा म्हणजे इंजिनियर होण्याच्या त्या शेवटच्या पॉईंटवरती आपल्याला कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची परीक्षा देता येते. NDAचं स्वप्न पूर्ण झालं तर उत्तम, नाही झालं तर पुढे आहे CDSचं, त्याला मी दाखवलं. यासोबतच म्हणजे CDSमधून पुन्हा आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये अधिकारी होता येणार आहे. अजून पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे AFCATची परीक्षा देऊन आपल्याला एअरफोर्समध्ये जाता येईल, इनेटची परीक्षा देऊन आपल्याला नेव्हीमध्ये जाता येईल. हे देखील मी त्याला कागदावरती काढून दाखवलं. आता तयारी आपल्याला मिलिटरी अधिकारी होण्याची करायची आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं आणि अधिकारी होऊन आपल्याला देशसेवा करायची. जर 12वी नंतर जाता आलं तर तिथे जाऊन आपण शिक्षण घेऊ. दुसरा मुद्दा म्हणजे इंजिनियर झाल्यानंतर जायचं असेल तर आता तांत्रिक अधिकारी म्हणून जाऊ. याच्याही पलीकडे जाऊन मी त्यांना पुढच्या सुद्धा शक्यता अशक्यतांबद्दल काही सुतोवाच केलं. त्यामध्ये एक मुद्दा असा होता की जर या सगळ्या प्रयत्नातून म्हणजे पहिल्यांदा NDAचे 1-2दा प्रयत्न केले, नंतर ते जमलं नाही, मग युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम, मग CDS, मग AFCAT, इनेट, त्याच्या आधी मी 10+2 डायरेक्ट एंट्री हे पण सांगून ठेवलं होतं, यातलं काहीच जमलं नाही. पण दरम्यानच्या काळात झालेला जो अभ्यास आहे, NCERTचं वाचन असेल, मॅथमॅटिक्सचा अभ्यास असेल, पर्सनॅलिटीमधले बदल असतील, अधिक त्या गोष्टी त्याच्यासाठी ते पूरक होतं कारण त्याची देहयष्टी आणि त्याचा आत्तापर्यंतचा व्यायाम याच्या माध्यमातून रनिंग असेल, लांब उडी असेल, उंच उडी असेल, गोळाफेक असेल, या सगळ्या गोष्टी तर झाल्या, ते तर त्याला MPSCसाठी पण उपयोगाला येणार होत्या. पण हा मुद्दा आहे की शारीरिक ज्याच्यामध्ये मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला काही अडचण राहणार नाही.
दुसरा मुद्दा म्हणजे इंग्लिश, कम्युनिकेशन, लीडरशिप, त्याच्यानंतर टास्क मॅनेजमेंट असेल, ग्रुप डिस्कशन असेल, इंटरव्ह्यूज असतील, याची तयारी तुझी जर झालेली आहे, परंतु अपयश आलं आहे. आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचा जो मूळ स्वभावाची धाटणी आहे आणि त्याचं जे ॲम्बिशन आहे, मला देशसेवा करायची आहे, देशाचं संरक्षण करायचं आहे आणि मला फील्ड वर्क करायचं आहे, यासाठीचा अजून एक ऑप्शन मी त्याला काढून ठेवला, सांगून ठेवला. तो म्हणजे NCERTची तयारी झालेली आहे आणि पर्सनॅलिटी पण आता पूरक आहे. इतक्या अपयशानंतर आता हे अपयश भरून काढायसाठी म्हणजे अजून एक ऑप्शन मी सांगितला, तो म्हणजे UPSCची परीक्षेच्या माध्यमातून इंडियन पोलीस सर्व्हिस. फरक एवढाच आहे की देशाच्या बाउंड्रीवरती तू देशाचं संरक्षण करणार. आता ते अनेकदा प्रयत्न करून जर जमलं नसेल, एका बाजूला तू इंजिनियर झालेला आहेस, ग्रॅज्युएट झालेला आहेस, आता IPS ऑफिसर होऊन अंतर्गत संरक्षणासाठी तू काम करू शकतोस का? तर तशा अर्थाने तयारी 11वी 12वी इंजिनिअरिंगची 4 वर्ष आणि कदाचित एखादा पुढचं वर्ष असं 6-7 वर्षांची तयारी जर झाली असेल तर हा विद्यार्थी या केसमध्ये या प्रयत्नात यशस्वी होऊ शकतो. म्हणजे एकच स्वप्न घेऊन तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एका स्वप्नाकडे जात असताना आणि मूळ गोल सेटिंगच्या दृष्टीने पुढे सरकत असताना तुझ्या स्वभावांच्यानुसार, तुझ्या अभ्यासाच्या शक्यतांनुसार, परीक्षेमध्ये जे यश मिळेल किंवा अपयश मिळेल याच्यानुसार टप्प्याटप्प्याने नुसतं एकच नाही, अनेक किती गोष्टी करता येऊ शकतात. हे जेव्हा आपण मुलांशी बोलतो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला पहिला मुद्दा जो आहे तो क्लिअर करण्यासाठी खूप ताकद लावावी लागेल. जर नाही जमलं तर मग पुढची, म्हणजे ही गाडी सुटली तर पुढची गाडी आपल्याला पकडायची आहे, तर त्यासाठी अधिक मेहनत करायला लागेल. हा 6-7 वर्षांचा जो सगळा उमेदवारीचा काळ आहे, हा उमेदवारीचा काळ त्या मुलाला, त्या व्यक्तिमत्वाला घडवणार आहे आणि अनेक पद्धतीच्या पायाभरणीची ती एक प्रकारची यंत्रणा असणार आहे. तो ह्याच्यातून अधिकारी झाला, मिलिटरी अधिकारी झाला आणि अगदी शेवटी मी जे सांगितलं की पोलीस अधिकारी, IPS ऑफिसर झाला, तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये अवघड आहे, परंतु ताकद लावली तर हे होणार आहे. काहीच नाही झालं तरीसुद्धा या सगळ्या प्रक्रियेतून तो एक उत्तम नागरिक, एका बाजूला तो इंजिनियर झालेला आहे, या अर्थाने तो पुढे जाऊ शकतो. असं ते सगळं करिअरवरती, त्या करिअरच्या मॅपच्या माध्यमातून मी कागदावर काढून दिलं. ते रिपोर्ट्स, हाताने केलेले रिपोर्ट्स, मुलांशी समोरचा संवाद, कसल्या टेस्टची गरज पडत नाही. कारण गेली 25 वर्ष मी पाहतोय की संवाद केल्यानंतर आणि आपण माहिती सांगितल्यानंतर, त्यांची माहिती ऐकल्यानंतर जो एक 1.5-2-2.5 तासांचा वेळ जातो, म्हणजे जोपर्यंत ते प्लॅन A, प्लॅन B, गरज पडली तर प्लॅन C असं सगळं तयार होईपर्यंत आपण उठत नाही. आणि मग हा विद्यार्थी पुढे सरकतो, ताकद लावून अभ्यास करतो. आता त्याला अवेअरनेस आला आहे, त्याला क्लॅरिटी आली आहे, पूर्णपणे त्याचा करिअरचा मार्ग दिसतोय आणि त्या फ्लोचार्टमध्ये येस नो असं कळत जातं आहे. मला असं वाटतं की रेडीमेड कुठले रिपोर्ट्स हातात घेऊन पुढे सरकण्यापेक्षा, माहितीच नाही ना हे काय दिलं लिहून, त्याच्यापेक्षा आता चर्चा प्रक्रियेतून आणि अर्थातच सायकोमेट्रीचा तो सगळा प्रकार त्याच्यात होतो. त्या सगळ्या 2-2.5 तासामध्ये 60, 70, 80, 100 काय कितीही प्रश्न विचारले जातात. तो संपूर्ण विद्यार्थी स्वतःचा शोध घेऊन पुढे सरकतो. त्यालाही अंदाज येतो काय जमणार नाही, काय जमेल. चाणक्य दर्शकांच्या लक्षात आलं असेल की मिलिटरी जाण्याचा अजून एक ऑप्शन मी सांगितला नव्हता त्याला, त्याचं कारण पण सांगतो. आर्मीमध्ये जाऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न त्याला जमू शकलं असतं का? या ठिकाणी PCM घेतल्यानंतर आपल्याला मुळात CETची परीक्षा देतोय, 2 परीक्षांचं ओझं, 3 परीक्षांचं ओझं सोबत घेऊन पुन्हा नीटची परीक्षा अवघड होतं. आणि म्हणून त्या इतकं एका वेळेस किती दगडांवर पाय ठेवायचा हा पण मुद्दा आहे. आणि म्हणून एकाच व्हर्टिकलमध्ये घेऊन जाताना त्याला प्लॅन B पण रेडी करून दिला आहे. इथे आपण मोह टाळला आहे JEEचा, CETच म्हणतोय. त्याचं कारण त्याचं मूळ स्वप्न इंजिनिअरिंगमधलं टॉप लेवलचं नाही आहे, त्याचं मूळ स्वप्न आहे ते अधिकारी बनण्याचं आहे. सो अशा पद्धतीने काय नको आणि काय हवं आहे हे स्क्रीनिंग केल्यानंतर छानपणे कळतं. इथून उठताना विद्यार्थी आणि पालक आनंदाने निरोप घेतात, एक ध्येय मनाशी बाळगून जातात आणि असं करिअर काउन्सिलिंग झाल्यानंतर त्या मुलाला पूर्ण क्लॅरिटी येते. आजपर्यंतच्या ऑलमोस्ट सगळ्या केसेसमध्ये असं यश मिळालं आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या लाईनला गेलेत. त्याला जे वाटतं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्या क्षमता काय आहेत, त्याची अभ्यासाला बसण्याची बैठक किती आहे, त्याला काय जमतं आणि काय जमत नाही, ह्या सगळ्यांच्या आधारे आणि आईवडिलांच्या सोबत जे पालक आले त्यांच्या इनपुट्सच्या माध्यमातून एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मला जे आत्ता करिअरचा सगळा स्पॅन लक्षात आला आहे त्या स्पॅनप्रमाणे ह्याला कुठं बसवता येईल हे लक्षात येतं आणि म्हणून तो निर्णय अचूक होतो. तो सर्वानुमते घेतलेला निर्णय असतो, तो मार्गदर्शनाखाली घेतलेला निर्णय असतो. त्याच्यामध्ये नेक पॉईंट्स सांगितलेले असतात. नेक पॉईंट्स म्हणजे इथं जर गडबड केलीस
अभ्यास कमी पडला, हे कमी पडलं, तमुक कमी पडलं, तर ते तिथे यश मिळणार नाही आहे. हा नेक पॉईंट आहे, इथं काळजी जास्त घ्यायची आहे. दिस इज क्रिटिकल पॉईंट. हे क्रिटिकल पॉईंट सांगितले जातात, त्यामुळे तो विद्यार्थी सतर्क राहतो. आणि या ना त्या पद्धतीने यश आपल्या हातात नाही आहे, परंतु तो विद्यार्थी जेव्हा हे सगळं करत जातो तेव्हा तो अनुकुचदार पद्धतीने, फोकस्ड पद्धतीने पुढे सरकतो. मला असं वाटतं की असं करिअर काउन्सिलिंग हे उपयुक्त ठरतं. त्या मुलाला मी त्यावेळेस शुभेच्छा दिल्या. आता त्याचे आदनबंद फोन येतात, त्याच्या आईवडिलांचा संपर्क होत असतो आणि जे चाललं आहे त्या पाथप्रमाणे पुढे सरकत आहोत असं ते आत्मविश्वासाने सांगतात. विश्वास निर्माण होतो आणि मग ते पुढे जातात. याला म्हणता येईल करिअरचा निर्णय. कुठे जा आणि कुठे जाऊन तू प्रवेश घे हा मुद्दा नाही. मुद्दा आहे की तू तुझ्या इनपुट्सप्रमाणे तुझं आउटपुट कसं छान आलं पाहिजे आणि गोल सेटिंगच्या माध्यमातून पर्पज ऑफ लाईफ कसा यशस्वी व्हायला पाहिजे, ते म्हणजे करिअर मार्गदर्शन. धन्यवाद.